छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे अभ्यासू, आक्रमक आणि ज्येष्ठ नेते आहेत। आत्ता जो मंत्रीपद न मिळाल्यानंतर जो काही नाराजीचा सूर आहे तो छगन भुजबळ साहेबांनी, मला वाटतं की अजितदादा असतील, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, यांच्याशी बसून करणं गरजेचं आहे। जो काही ओबीसीवर अन्याय होतात हे चित्र दाखवलं जातं, हे अत्यंत चुकीचं आहे। माननीय अजितदादा हे सर्व धर्मातल्या, सर्व जातीतल्या नेत्यांना एकत्र घेऊन जाणारे खमक नेतृत्व आहे। तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादीने म्हणजेच माननीय अजितदादांनी एक जे इंद्रशील नाईक आहेत, म्हणजे बंजारा समाजाचे धनंजय मुंडे भाऊ आहेत, वंजारी समाजाचे, त्याच्यानंतर नरेहर झिरवळ साहेब आहेत, ह्या अशा ओबीसी मध्ये ज्या अनेक जाती आहेत त्या प्रत्येक समाजाच्या नेतृत्वाला संधी दिलेली। नक्कीच भुजबळ साहेब हे नाराज असू शकतात, मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालं नाही, परंतु हेच ते भुजबळ साहेब आहेत की जेव्हा ते हे ज्येष्ठ नेते, भुजबळ साहेब स्वतः ज्येष्ठ नेते, अजितदादा असतील आणि सुनील तटकरे साहेब असतील, सुनील तटकरे साहेब सुद्धा ओबीसी आहेत, हे सर्व बसून ज्येष्ठ वरिष्ठ हे नेते पक्षाचे पुढचे निर्णय घेत असतात। त्याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा या ओबीसी म्हणजे माळी समाजाच्या आहेत। म्हणजे ओबीसी मध्ये धनगर, वंजारी, माळी जे आहेत त्या सर्वांना माननीय अजितदादांनी नेतृत्व दिलेलं आहे। मधल्या काळात सुद्धा विधान परिषदेवर छगन भुजबळ साहेबांचे सुपुत्र यांना संधी देण्यात आली। त्यांचे जे पुतणे आहेत ते पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर होते, त्यामुळे ओबीसीवर अन्याय होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये, हे अत्यंत चुकीचं आहे। मी ओबीसी महिला कार्यकर्ती म्हणून माझी विनंती आमच्या ओबीसीच्या नेत्यांना की तुम्ही माननीय अजितदादा असतील, ओबीसीचे चेहरा सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष असतील, आपले पटेल भाई असतील, या सगळ्यांशी बसून नेहमीप्रमाणे आपण जो निर्णय घेता किंवा संवाद साधता, हे कशामुळे झालं, का झालं, हे नव्हतं व्हायला पाहिजे, परंतु हे तुम्ही थेट संवाद साधून करू शकता। त्याच्यामुळे माझी भुजबळ साहेबांना विनंती असेल की ओबीसीला न्याय मिळत नाही, ही जे काही चुकीचं चित्र उभं राहते ते उभे राहू नये। आणि तसंच ओबीसीच्या बांधवांनी जे अजितदादांना जोडे मारे आंदोलन केलं ते अत्यंत चुकीचं आहे। त्याही माझ्या ओबीसी बांधवांना ताकीद देऊन ते थांबवावं आणि आपला जो काही विषय नाराजीचा आहे तो ज्येष्ठ सुनील तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, अजितदादा असतील यांच्याशी बसून नेहमीप्रमाणे सोडवावा, ही माझ्यासारख्या ओबीसीच्या महिलेची, कार्यकर्तीची विनंती असेल। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.